नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जेव्हा आपण ताट वाढून घेतो त्यावेळेस आपल्या ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ पाहिजे, चटण्या पाहिजे, बरंच काही लागतं, तर ताटाची शोभा पण वाढते। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। जिरे घेतलं, ओवा घेतलं, लसण घेतला, जवळपास 3 ते 4 गड्डे लसणाचे काढून घेतले, 40 ते 45 पाकळ्या लसण घेतला, तीळ घेतले आणि 3 वाट्या शेंगदाणे घेतले आणि पाऊण वाटी खोबरं घेतलं। ह्या वाटीनं सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत, शेंगदाणे आणि खोबरं ह्या वाटीनं मोजून घेतलेलं आहे। चला गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ। आता हे शेंगदाणे आपण मोठा गॅस करून भाजून घेतलं तर आतमध्ये आपल्याला व्यवस्थित भाजलं जाणार नाही, म्हणून आपण मध्यम आचेवर थोडासा बारीक गॅस करून अशा पद्धतीनं व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे जवळपास 60% भाजलेले आहे। त्याच्यावरचं जे कवर आहे त्याला थोडा थोडा क्रॅक चाललेला आहे। ह्या वेळेस आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तर आपण 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बघा थोडंसं भाजून घ्यायचं। तेल घालून थोडं भाजायचं झाल्यानंतर आपण आता त्याला बघा कलर सुद्धा चेंज झाला शेंगदाण्याचा तेल घातल्यानंतर, त्याचा कवर सुद्धा वेगळं दिसायला लागलं। आता हे आपण लसण सोलून ठेवलेला होता, हा लसण आपण त्याच्यामध्ये घालून घेतला। आता हा लसण जेव्हा आपण लसणाच्या वर थोडे थोडे काळे डाग पडतील या कालावधीपर्यंत आपण हा लसण पण भाजून घ्यायचा शेंगदाण्याबरोबर। आता लसण आणि शेंगदाण्याच्या मधलं मॉइश्चर बऱ्यापैकी निघून गेलेला आहे बघा। आता आपला जो उंतण आहे ते व्यवस्थितरित्या फिरते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते निघून गेलेलं आहे। बारीक आचेवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचो, ह्याला वेळ लागतो पण शांतपणाने हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता हे पाऊण वाटी मी खोबरं ठेवलेलं होतं किसून, हे खोबरं याच्यामध्ये घालून घेते। हे पण बारीक आचेवरच भाजायचं, जास्त आपण मोठा गॅस केला तर आपलं खोबरं करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे बारीक आचेवर मध्यम आचेवर गॅस मध्यम करूनच आपण हे भाजून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने हे सगळं भाजून घ्यायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळीकडून। अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे बघा। अजून थोडं असं सारखं आपण त्याला हे उंतण फिरवायला पाहिजे, नाहीतर आपलं हे खालून करपण्याची शक्यता असते। सारखं आपण असं हलवत जायचं बघा। आता ह्याच्यामध्ये हे तीळ आपण जे घेतलेलं होतं ना 3 टेबलस्पून, हे 3 टेबलस्पून तीळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ। आपण ह्या गोष्टी सिक्वेन्सनं टाकत आहोत, कारण आपल्याला जर आपण हे सगळं शेंगदाण्याबरोबरच टाकलं असतं तर कोणचं करपलं असतं, कोणचं कच्चं राहिलं असतं, म्हणून आपण ह्या गोष्टी सिक्वेन्सनं टाकत आहोत। आता हे तीळ थोडं त्याचं कवर नाजूक असतं, त्यामुळं आपण थोडं उशिरा टाकलेलं आहे बघा। ह्याच्यामध्ये आता हे खोबरं ते टाकल्यामुळं ह्याच्यामध्ये थोडं मॉइश्चर झालेलं आहे, आपला जो काही उंतण आहे ते व्यवस्थित फिरत नाहीये बघा। अशा पद्धतीनं हे सावकाश आपण हे हलवून घ्यायचं। आता हे याच्यामध्ये दीड चमचे दीड टीस्पून मी जिरे घेतलेले आहेत, हे जिरे पण याच्यामध्ये टाकून घेतले आणि जवळपास 1 टीस्पून मी ओवा घेतलेला आहे आणि हा ओवा पण याच्यामध्ये टाकून घेत आहे बघा। अशा पद्धतीने हे सगळं गरम करून घ्यायचं व्यवस्थितरित्या, कारण आता हे जर आपण करून घेतलं तर आपल्याला हा महिना जवळपास महिनाभर आपल्याला ह्या गोष्टीकडे बघणं लागत नाही। आता दसरा आलेला आहे, दसऱ्याची कामं
दसऱ्यामध्ये उपास असते, सगळ्यांचेच उपास नसतात, कोण बिन उपासाचं असतं. मग अशा वेळेस अशा चटण्या वगैरे करून घेतल्या, भाजी वगैरे नसेल तर ह्या चटण्यांचा पण उपयोग होतो. म्हणून आपण ह्या चटण्या आता अगोदरच करून ठेवत आहोत. बघा अशा पद्धतीने ही चटणी करून ठेवायची, 1 महिना व्यवस्थित टिकते. आता त्याच्यामध्ये मी हे लाल तिखट टाकलेलं आहे, आपले घरी तयार केलेलं लाल तिखट टाकलं. नंतर बेडगीचं पण टाकलं मी थोडं, कारण थोडा कलर चेंज होतो बेडगीच्या ह्यानं, तिखट नसते बेडगी. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, खालून वरून सगळीकडून. कारण हे जे काय तीळ वगैरे जिरे वगैरे ओवा टाकलेला आहे बुडाला जाऊन बसतो, त्यामुळं खाली बुडापासून हलवून घेतलं पाहिजे. आपण जर वरवरच केलं तर खाली बुडाला हे करपून जाईल, म्हणून आपण बुडापासून हे सगळं हलवून घ्यायचं. बघा हे आपलं आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, आपलं भाजलेलं आहे, त्यामुळं आपलं हे जे काय उंतण आहे ते व्यवस्थित निघत आहे त्याच्यामधून. आता थोडं मीठ घालून घेऊ, आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं आपण मीठ घालून घेऊ याच्यामध्ये. हे पण सगळं मिक्स करून घेऊ, व्यवस्थित हलवून घ्यायचं, सगळीकडून हलवून घ्यायचं आणि सारखं हलवायचं. आपण नाही हलवलं तर हे करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे सारखं सारखं हलवून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे. बघा कलर पण किती छान आलेला आहे, चेंज झाला आहे सगळा कलर. अशा पद्धतीने हे शेंगदाणे पूर्णपणे भाजलेले, थंड करून घेतले. आता हे मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये हे आपण जे काय साहित्य करून ठेवलेलं आहे, शेंगदाणे वगैरे, हे याच्यामध्ये घालून ग्राइंड करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि आता ह्या ताटामध्ये मी सगळं काढून घेते. बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे, ही चटणी झालेली आहे. आता मी ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेतलं. अशा पद्धतीनं लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करत चला, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझं नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येतील. अशा पद्धतीनं मी हे सर्व करून घेतलेलं आहे. बघा कलर वगैरे छान आलेला आहे, दिसायला पण छान दिसते आपली चटणी. अशा पद्धतीने ही चटणी बनवलेली आहे. 1 महिन्याची गॅरंटी, 1 महिना काही बघण्याची गरज नाही. सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.